जे कोणी आतंकवादी आहेत ते आपल्याला देशातले नाही आहेत. इलेक्शनला समोर ठेवून जातीभेद धर्मभेद करण्यापेक्षा इंटेलिजन्स फेलियर जे झालं, जे आतंकवादी आले ते सैनिकांच्या वस्त्र धारण करून त्या ठिकाणी आले आणि इनोसेंट लोकांवर गोळीबार केला. त्याच्यामध्ये 2-3 लोक मुसलमान पण होते. आणि हे कोणी सांगितलं, म्हणजे कोणी हे वाक्य वापरलं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. जे कोणी आतंकवादी आहेत ते आपल्याला देशातले नाही आहेत, ते परदेशातले आहेत. आणि आपल्या देशातल्या लोकांवर त्यांच्यामुळे जर तुम्ही काही गोंधळ घालत असाल तर हे चुकीचं आहे. आतंकवाद्यांना आतंकवाद्यांसारखी ट्रीटमेंट, इंटेलिजन्स फेलियर, नोटबंदीचं फेलियर, 370 सगळ्या गोष्टीचं फेलियर मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं आहे. आणि बिहारचं इलेक्शन समोर ठेवून हा गोंधळ घालणं चुकीचं आहे.